नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. फडणवीस सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेची आता SIT मार्फत खुली चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. मोठा गाजावाजा करत जलयुक्त शिवार योजना या महाराष्ट्रात आणली गेली फडणवीस सरकारच्या काळात, पण या योजनेवर कॅगनं अनेक ताशेरे ओढले. त्यानंतर राज्य सरकारने त्याच्या चौकशीचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पाणी मुरवण्याच्या ऐवजी या योजनेत पैसे मुरले का हा सवाल उपस्थित केला जातोय. जलयुक्तच्या कामांमध्ये भ्रष्टाचार करणारे खरंच या चौकशीतून समोर येणार आहेत का? त्यांना शिक्षा होणार की चौकशीच्या ससेमिराचं केवळ राजकीय टूल म्हणून इथं वापर पुन्हा एकदा होणार? काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते तेव्हा आरोप करायचे जलयुक्त शिवार योजना ही जुनी योजना आहे. मग मागच्या जुन्या योजनांची चौकशी सुद्धा होणार आहे का? आणि त्याचं खापर स्वतःवर तो सुद्धा ते घेणार आहेत का? 5000 गावं टँकर मुक्त होतील असा दावा केला गेला. कुठे आहेत ती गावं हा सवाल सुद्धा आहे. या सगळ्याची चर्चा आपण आजच्या या विशेष कार्यक्रमात करणार आहोत. पाणी मुरलं कुठे? आज या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आता आपल्या सोबत अर्थतज्ञ HM देसरडा सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. देसरडा सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या चर्चेमध्ये. थोड्याच वेळात आपल्या सोबत असतील राज्याचे माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे. आपल्या सोबत थोड्या वेळात असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हेमंत टकले आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, ज्यांनी सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात या राज्यामध्ये रान उठवलेलं होतं. पण सुरुवातीला मी देसरडा सरांकडे जातोय. देसरडा सर, या महाराष्ट्रामध्ये जे असे काही लोक होते ज्यांनी या सगळ्याबद्दल आवाज उठवला होता, ही योजना चांगली नाहीये, या योजनेत भ्रष्टाचार होतोय, या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांमध्ये तुम्ही एक होता. तुमच्या त्या मागणीला, तुमच्या त्या आवाजाला आता बळ मिळालंय का? काय नेमकं सांगाल? हे बघा की हा विषय फार नीट समजून घेण्याचा आहे. हा घोटाळा, तो घोटाळा, भ्रष्टाचार हे आपल्या सगळ्या विकास योजनेचं एक अविभाज्य अंग आहे. आणि या जलयुक्त शिवारामध्येही तो आहेच. आता आपण त्याच्याविषयी चर्चा करू. पण माझा मुख्य मुद्दा, मी गेली 40-50 वर्ष, मला गेल्या 40-50 वर्षात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नियोजन मंडळात आणि धोरणविषयक समित्यांमध्ये शेती, पाणी, रोजगार, पर्यावरण या विषयावरच्या काम करण्याची संधी मिळाली. आणि मी ज्यावेळेला जलसंधारणाचं खातं सुधाकर नाईकांनी 1992 साली केलं आणि त्यांनी मला जलसंधारण परिषदेचेही सदस्य केलं, त्यावेळेला मी त्याची भूमिका संबंध तयार करणाऱ्या लोकांपैकी मी एक आहे. ही मला संधी मिळालेली आहे. आणि त्याचं मुख्य असं आहे की भूमी जल संवर्धन, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास, इंटिग्रेटेड वॉटरशेड डेव्हलपमेंट हा याचा पाया आहे. आणि आपण महाराष्ट्रामध्ये मृदसंधारणाची कामं गेली 40-50 वर्ष करतो आहोत. 1972च्या दुष्काळानंतर आपल्याकडे जी मोठं आवर्षण 3 वर्ष झालं, त्यात महाराष्ट्रामध्ये 50 लाखापेक्षा जास्त लोक, या मराठवाड्यात 15 लाख लोक हे मृदसंधारणाचं, त्यावेळेला 2च कामं होती, एक खडी फोडण्याचं आणि एक हे बंडिंग ज्याला म्हणतात मृदसंधारणाचं. पण ते एकात्मिक नव्हतं. हो, तर आम्ही पुढे काय केलं, ज्यावेळेला मी 88 साली नियोजन मंडळात गेलो पहिल्यांदा, बरेच लोक होते, अण्णासाहेब शिंद्यांसारखे जाणकार होते, आमच्याबरोबर PB पाटील होते. आम्ही सगळ्या लोकांनी, आणि माझ्याकडेच तो अभ्यास गट होता 8व्या पंचवार्षिक योजनेचा, आम्ही असं ठरवलं की हा राज्य सरकारच्या भाराभर कार्यक्रमापैकी
जिल्हा पातळीवर 300 कार्यक्रम असतात, हो. पाण्याचे 10 कार्यक्रम असतात, एक कार्यक्रम असणार नाही. हा महाराष्ट्रामध्ये दारिद्र्य आणि दुष्काळ निर्मूलन करणारा मुख्य कार्यक्रम हा असेल. आणि हा सर्व कार्यक्रमांचा पायाभूत आणि म्हणून आपण त्या दृष्टीने याच्याकडे बघितलं पाहिजे. आता याचं सूत्र काय, तर याचं सूत्र असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे 60 मायक्रो वॉटरशेड्स आहेत, लघु पाणलोट क्षेत्र, आता आपण वेगवेगळ्या त्यापैकी अनेक वर्षामध्ये कधी या दुष्काळात घेतले, कधी त्या दुष्काळात घेतले, श्रमशक्तीच्या उपलब्धतेनुसार, पण एकात्मिक काम झालं नाही. आमचं म्हणणं होतं या सगळ्यांचे नव्याने शहानिशा करून आराखडा तयार करा, तो करण्यात आला नाही. पण एक गोष्ट स्वीकारण्यात आली की आपण आणि म्हणून महात्मा फुले भूमी आणि जल संवर्धन कार्यक्रम आणि महात्मा फुले भूमी आणि जल संवर्धन अभियान, खरं म्हणजे महात्मा फुल्यांनी एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं याची मुहूर्तमेढ रोवलेली होती. शेतकऱ्याच्या आसूडमध्ये आणि त्यांच्या इतर लिखाणामध्ये त्याचा उल्लेख आहे. पण सर, मग या योजनेत नेमकं चुकलं काय? तुमचं काय मत आहे? कुठे चुकलं? भ्रष्टाचार झाला, योग्य नव्हती ही योजना, काय नेमकं असं होतं की कॅगनं सुद्धा सांगितलं की जे अपेक्षित होतं ते साध्य झालं नाही? बरोबर, होय, भ्रष्टाचार निसंदिग्धपणे आहे आणि त्याची शहानिशा चौकशी आता होईल. कॅगनी ठपका ठेवलेलाच आहे. पण त्यापेक्षाही अधिक महत्वाचा मुद्दा की या योजनेमध्ये जी मूलभूत शास्त्रीय तत्व, सायंटिफिक प्रिन्सिपल्स वापरायला पाहिजे ती वापरली नाही. आणि त्या मूलभूत सूत्राचं नाव आहे माथा ते पायथा भूमी आणि जल संवर्धन, वनीकरण, रिच टू व्हॅली. आणि यांनी काय केलं, पार्श्वभूमी तुम्ही आत्ता सांगितलीच की सिंचन घोटाळा होता, त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं सरकार आलं. आता त्यांना काहीतरी दाखवणं आवश्यक होतं म्हणून जे पाणलोट क्षेत्र विकास आला, खरं म्हणजे आम्ही श्रमशक्तीद्वारे पाणलोट क्षेत्र विकास असं चांगलंसं नाव आधीच्या योजनेला दिलेलं होतं. त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं की याला आम्ही काहीतरी आगळं वेगळं करतो त्या फंदात आणि अतिउत्साहात त्यांनी त्याला जलयुक्त शिवार असं नाव देऊन टाकलं. आणि जो याचा पाया पाणलोट, लघु पाणलोट जे 60,000चा मी उल्लेख केला ते असायला पाहिजे ते ठेवलं नाही. आणि काहीतरी अनमान धपक्याने एखादं गाव निवडायचं, त्याचे काही निकष त्यांनी सांगितले. जो त्यांनी मुळात याच्याविषयीचा शासकीय आदेश काढला होता 2014 साली, तोच मुळात फार तकलादू. आणि माझ्या जनहित याचिकेमध्ये जी 2015 साली मी केली, माझी मुख्य मागणी तीच होती आणि न्यायालयाने तसेच निर्देश दिले होते की याचं एकात्मिक व्यवस्थापन झालं पाहिजे. आणि न्यायालय म्हणालं की याचिकाकर्ते देसरडा हे राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या समित्यांशी संलग्न राहिलेले आहेत, त्यांचं म्हणणं आम्हाला बरोबर वाटतं, पण आम्ही काही तज्ज्ञ नाही. तेव्हा राज्य सरकारने याच्यावर एक समिती नेमावी. बरंच त्यांनी आढेओढे घेतले, ते सगळे सनदी अधिकाऱ्याची खोगीर भरती केली, मी त्याला केलं. काही आमच्या ज्या सेवाभावी संस्थेचे लोक त्यांना मी प्रस्ताव दिला, त्यातल्या एका दोघाला घेतलं. पण यांनी काय केलं की देवेंद्र फडणवीसांची मुख्य चूक ही होती की त्यांनी याला असं नाव दिलं की हा महाराष्ट्राचा गेम चेंजर आहे. माझ्या दृष्टीनं हा गेम चेंजर नव्हता, केवळ नेम चेंजर होता. मला अनेक वेळा प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस औरंगाबादला आले असताना ते म्हटले, सर मी तुमचाच विषय बोललो आज, असं अगदी खुद्द. मी म्हटलं तुम्ही विषय बोलताय पण त्याचा तपशील जो आहे तो गायब आहे. आणि तो तपशील तुम्ही जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत हे पाणलोट क्षेत्र विकास हे किराणा मालाच्या दुकानासारखं होईल. इकडे एक नाला खोद, तिकडे एक तळ कर, तिकडे एक बंधारा बांध, तिकडे 5 झाडं लाव, असं होत नसतं. आणि पी हळद आणि हो गोरं नसतं. तुम्हाला एकात्मिक त्याचं व्यवस्थापन करायला लागतं. आणि ते जर तुम्हाला एकात्मिक व्यवस्थापन करायला लागेल. ठीक आहे, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की त्या व्यवस्थापनामध्ये मोठी चूक होती, त्याचा गाभा जो असायला हवा होता तो गाभाच पहिलेपासून गायब झाला, म्हणून ही योजना अपयशी ठरली असं तुमचं म्हणणं आहे. खरं तर याबद्दल
आता सत्ताधाऱ्यांनी याची चौकशी लावलेली आहे. त्यामुळे आता आपल्या सोबत हेमंत टकले सर आहेत. मला टकले सरांकडून जाणून घ्यायचं आहे. टकले सर, ज्या प्रकारचे आरोप आता या सगळ्या योजनेवर